भद्रावती शहरामध्ये आहो आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ काय आपली भावना आहे, इथला नेता कोण पाहिजे त्याबद्दल सांगा। आता भद्रावती वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये हे सर्व जुने चेहरे पाहायला मिळाले आजपर्यंत। त्याच्यापुढे भद्रावतीचा विकास हा कुठेतरी खुंटलेला आहे, त्यामुळे नवीन चेहरा हा विकास करतील बा ह्या आशेवर आम्ही राजूभाऊ चिकटे यांच्या यांना समर्थन देत आहोत आणि राजूभाऊ चिकटे यांना काँग्रेसची सीट मिळाली पाहिजे या समर्थनात आम्ही भद्रावतीवासी आहोत। बरेचसे उमेदवार आहे, राजेंद्र भाऊ चिकटेच का आहेत, युवा नेता आहे, तडफदार नेतृत्व आहे, युवा नेता तडफदार नेतृत्व आणि भविष्यामध्ये भद्रावती आणि बोरगाव हे विधानसभा क्षेत्रासाठी काही करतील त्या आशेमुळे आम्ही त्यांच्या समर्थनात आहोत। राजेंद्र भाऊ शिक्षक आहे, मला सांगा युवकांसाठी त्यांनी काय मुख्य केलं त्या क्षेत्रामध्ये केलं आहे, त्या आता भद्रावतीमध्ये प्रथम आले आहेत, तर बोरगाव क्षेत्रामध्ये पुष्कळ काय केलं अशा चर्चा आहेत आणि त्यांच्या लोकांना सांगतात असे का भाऊ चांगले आहेत बा जबाबदार। भाऊ हे सांगा की वरोरा विधानसभा क्षेत्रातून आपल्याला कोणता उमेदवार पाहिजे ज्या लोकांमध्ये काम करतो? महाविकास आघाडीकडून माजी उपसभापती राजेंद्र चिकटे याची गरज आहे। का बरं तुम्ही राजेंद्र चिकटेला निवडलं, काय कारण आहे? कारण 5 वर्ष त्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्यामुळं 2.5 वर्ष त्या 2.5 वर्षात एवढा कार्यकाळ केला का शेतकऱ्यासाठी तत्पर तुरी खरेदी म्हणा, सोयाबीन खरेदी फर्स्टमध्ये काम करतं, एकदम बढिया काम। पूर्ण जाणून घेऊ कशा प्रकारचे विकास कार्य राजेंद्र भाऊनी केलं त्याबद्दल सांगा। आता जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये नवीन नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर निवडून आल्या आणि त्यांच्यासोबत जे खांद्याला खांदा लावून काम करण्याची जी शैली आहे ते राजूभाऊ चिकटे यांच्यामध्ये आहे आणि गोरगरीब जनतेच्या सदैव ते पाठीशी असतात। शेतकऱ्यांसाठी ते वारंवार कोणतेही प्रश्न असो, पीक विमा असो, कोणतीही योजना असो ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि बेरोजगारासाठी ते सातत्याने काम करतात। तर आम्हाला असं वाटते वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जर महाविकास आघाडीने जर चेहरा दिला तर ते राजेंद्र भाऊ चिकटे यांना सीट मिळावं अशी आमची इच्छा आहे सर। युवकांसाठी आणि महिलांसाठी काय विशेष कार्य केले त्यांनी? महिलांसाठी ते कोणतेही काम असो, तहसीलमध्ये असो, पंचायत समितीमध्ये असो, कोणत्याही शासकीय कामामध्ये असो, राजूभाऊला जर फोन केला तर ते तत्पर हजर राहतात आणि महिलांचे प्रश्नसुद्धा सोडवतात। जर तुम्ही आता युवकांबद्दल विचारलं तर युवकांचा कोणताही बेरोजगारीचा प्रश्न असो त्याबद्दल त्यांच्यावर जर कोणती माहिती दिली तर ते सदैव तत्पर असतात युवकांसाठी। वारं राजेंद्र भाऊचेच वाहत आहे आमच्या वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या तर राजूभाऊ चिकटे यांच्याच नावाचा ओघ चालू आहे। आम्हाला असं वाटत आहे की वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून राजूभाऊ चिकटेला सीट मिळते। आम्ही मजदूर माणूस आहोत आणि आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते आमचे राजूभाऊ चिकटे यांच्या सदैव्यानं आमच्या गोरगरिबांना बहुत काही साथ देतात, म्हणून आम्हाला या भद्रावती विधानसभेमध्ये आम्हाला तो राजूभाऊ चिकटेच पाहिजे आमचा। जनकडून जाणून घेऊन वरोरा मतदारसंघ आहे कोणाच्या वारा सुरू आहे? आमच्या क्षेत्राचं वरोरा विधानसभेतले राजूभाऊ चिकटे त्यांचा सध्या आता आमच्या क्षेत्रामध्ये राजूभाऊ चिकटेंचा वारं चालू आहे। तुम्हाला जे आमदार पुढच्या कोण पाहिजे या क्षेत्रात? आमच्या वरोरा विधानसभा क्षेत्राला आमचे आवडते राजूभाऊ चिकटे यांना सीट देण्यात यावी अशी आमची मागणी। का पाहिजे राजूभाऊ चिकटे? राजूभाऊ चिकटे आमच्या शेतकऱ्यांच्या आता पावसाळा खूप झाल्यामुळे ओला दुष्काळाच्या तहसीलदार साहेबाकडे जाऊन निवेदन करून कास्तकारांच्या प्रत्येक समस्या मांडल्या हितासाठी भाऊ कार्य करत राहा। राजू चिकटे यांना द्यायला पाहिजे काँग्रेसने। का दिलं पाहिजे? काँग्रेससाठी विचार दिला पाहिजे आहे त्या लायक आहे, लॉयबल आहे, तो कोणते कामं करत आहे। कोणते विकास काम आपल्या बाजार समितीचे अध्यक्ष होते, तुमच्या तसे प्रत्येक विषयावर तो आता काम करत आहे। तुमचा नेता कोण पाहिजे या विधानसभा? राजूभाऊ चिकटे।